नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला म्हणजेच मल्हारगडावर. मल्हारगडावर जाण्यासाठी तुम्हाला पुण्याहून दिवेघाट पार करावा लागतो. सध्या दोनच मोठे पाऊस झाले असले तरी तुम्ही पाहू शकता की दिवेघाट कशा पद्धतीने हिरवळीने नटलेला आहे. मल्हारगड बांधण्याचा मेन उद्देश म्हणजे त्या काळी दिवेघाटातून होणारी वाहतूक आणि त्यावर ठेवता येणारे नियंत्रण. दिवेघाट पार केल्यानंतर तुम्हाला एक सुंदरसं असं गाव लागतं, ते म्हणजे काळेवाडी. काळेवाडीतून तुम्हाला स्पष्ट डोंगर रांगा दिसतात. याच डोंगर रांगेत वसलेला आहे मल्हारगड. तुम्हाला जर ट्रेक करायची इच्छा असेल तर तुम्ही ट्रेक मार्गाचा पण यूज करू शकता, आणि जर तुम्हाला बाईक किंवा कारने जरी वर जायचं असेल तर पूर्णपणे बाईक आणि कार गडाच्या पायथ्याशी पोहोचते. ट्रेक हा नॉर्मल आहे, म्हणजे तुम्हाला चढाईसाठी एवढा कठीण नाही, तर तुम्ही ट्रेकचा एन्जॉय करतही वर जाऊ शकता. ट्रेकिंग करताना ही जी छोटी छोटी मुले दिसतायत आपल्याला, त्यांच्याकडे बघून वाटतं की बाबा फ्युचर पिढी ही योग्य दिशेने वाटचाल करत आहे. ट्रेकला जायचं असो किंवा फिरायला जायचं असो, आमच्याबरोबर कायम साथीदार असणार आमचा मित्र अश्विन. गडावर पोहोचल्यानंतरच पायथ्याला लागतो तो चोर दरवाजा. चोर दरवाजाचं बांधकाम अजून सुद्धा मजबूतीने उभं आहे. तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने हे बांधकाम केलं असावं. गडावरून आसपासचा 4 ते 5 किलोमीटरचा परिसर अगदी सुस्पष्टपणे दिसतो. त्यामुळेच तुम्ही समजू शकता की हे लोकेशन निवडण्याचं काय कारण असू शकतं. गडाच्या दक्षिण पूर्वेला महादरवाजा आहे. याच महादरवाज्यातून हत्ती किंवा ज्या राजांच्या पालख्या असतील त्या याच दरवाजातून आत येत असत. गडाचे बुरुज सुद्धा अजून मजबूतीने उभे आहेत.
गडावर 2 मंदिरे आहेत. एक मंदिर खंडोबाचं आणि एक मंदिर शंकराचं. या मंदिराचं बांधकाम सुद्धा त्याच काळी झालं होतं. तरीही सध्या ही मंदिरे अगदी चांगल्या स्थितीत आहेत. आता आपण पाहणार आहोत की बाले किल्ला. बाले किल्ल्याची बांधणी कशा पद्धतीने केली होती हे तुम्ही आता पाहणारच आहात. बाले किल्ल्यात आल्यानंतर या मोठ्या दगडाच्या शिळेवर छत्रपती शिवाजी महाराजांची एक ज्वलंत अशी मूर्ती कोरलेली आहे. किल्ला हा मोक्याचं ठिकाण असल्यामुळं भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतीचे जनक उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके या गडांचा सहारा घेत असत. हा किल्ला तुम्ही वन डे मध्ये पूर्णपणे ट्रिप करून कव्हर करू शकता. गड फिरण्यासाठी फक्त 1 ते 1.5 तास पुरेसा होतो. या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार कृष्णाजी पानसे आणि भीमराव यशवंतराव यांनी केली आहे. मल्हारगड हा पुण्यापासून फक्त 35 किलोमीटर अंतरावर आहे आणि याचा आकार त्रिकोणी आहे. गडाची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन किल्ल्यावर लवकरच.